नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. संतोष देशमुख खून प्रकरणामधलं नवीन जे CCTV फुटेज आज सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालत आहे. TV माध्यमांवरती ते वारंवार दाखवलं जात आहे. तुमच्याही मोबाईलमध्ये आत्तापर्यंत ते आलं असेल. तर हे CCTV फुटेज नक्की काय आहे, त्याचं संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासामधलं, त्याच्या गुन्ह्यामधलं या CCTV फुटेजचं महत्त्व काय आहे आणि आपली यंत्रणा कशी पोखरलेली आणि सडलेली आहे याचं देखील द्योतक त्या CCTV फुटेजमधनं आपल्याला कळून येत आहे. आता या CCTV फुटेजमुळं CIDकडे भरभक्कम असा पुरावा हाती लागलेला आहे असं म्हणायला काही हरकत नाही. तर आधीच आपण जाणून घेऊया ह्या CCTV फुटेजमध्ये नक्की आहे काय आणि त्याचं महत्त्व आपण क्रमाक्रमाने समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, तुम्हाला माहिती आहे की वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे ही जी 7 मंडळी आहेत, या 7 मंडळींवरती 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. एक पहिला जो गुन्हा आहे तो आवाडा कंपनीकडे 2 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचा आणि या खंडणीच्या वादातून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे. आता ही जी खंडणी मागितलेली होती त्याबाबत पोलिसांनी असं सांगितलेलं होतं कोर्टाकडे की वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून आवाडा कंपनीच्या शिंदे या अधिकाऱ्याला फोन केला आणि त्याच्याकडे ही खंडणी मागितली. आता ही जी सगळी घटना घडलेली होती, या घटनेच्या वेळी हे सर्व जे आरोपी आहेत या आरोपींचं लोकेशन शोधणं हे पोलिसांसमोरचं महत्त्वाची काम होतं. पण योगायोगानं केजमधलं विष्णू चाटेचं जे ऑफिस आहे त्याच्या ऑफिसमध्येच हे सगळे आरोपी सापडलेले दिसत आहेत. तर याच्यामध्ये कोण कोण आहे? स्वतः वाल्मिक कराड आहे, बालाजी तांदळे आहे, विष्णू चाटे आहे, सुदर्शन घुले आहे, प्रतीक घुले आहे, याशिवाय राजेश पाटील नावाचा PSI देखील आहे. या PSIचं या केसशी काय संदर्भ आहे ते तुम्हाला मी पुढच्या काही मिनटामध्ये सांगतो. आणखीन एक जे नाव आहे ते आहे कृष्णा आंधळे याचं. जो कृष्णा आंधळे गेल्या 1-1.5 वर्षापासून फरार असल्याची नोंद ही बीड पोलिसांकडे होती, तो देखील असल्याचा दावा काही वाहिन्यांमधनं करण्यात आलेला आहे. त्याला प्रत्यक्षामध्ये त्याला दुजोरा हा काही अधिकाऱ्यांकडे मिळालेला नाही आहे. पण जर कृष्णा आंधळे हा त्या राजेश पाटील नावाच्या फौजदारासोबत वाल्मिक कराडशी खंडणीच्या बैठका जर करत असेल तर हे पोलीस दल किती पोखरलेलं होतं याचा ढळढळीत पुरावा या CCTV फुटेजमधनं आपल्याला दिसून येत आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वाल्मिक कराड आणि ही जी सगळी मंडळी होती ही टोळी म्हणून काम करत होती का, हे संघटित गुन्हेगारी करत होते का, याचं उत्तर देखील या CCTV फुटेजमधनं मिळालेलं आहे. म्हणजे तुमच्या माहितीनुसार 29 नोव्हेंबरला यांची बैठक झाली. त्यांनी शिंदे नावाच्या अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांसाठी फोन केला. ही खंडणी देत नाही म्हणून 9 डिसेंबरला मस्साजोग या ठिकाणी सुदर्शन घुले, प्रतीक घुले ही मंडळी तिथे गेली. त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि त्यांच्यामध्ये वाद झाले आणि 10 डिसेंबरला संतोष देशमुख यांची निर्घुण अशी हत्या झाली. आता हा सगळा घटनाक्रम लक्षात आल्यानंतर जे बचावाचे आरोपी दावा करत होते आशिलांना विनाकारण अडकवण्यात आलेला आहे, आमच्या आरोपींचा त्या गुन्ह्याशी काही संबंध नाही. मग हे आरोपी 29 तारखेला ज्या दिवशी खंडणी मागितली त्या दिवशी एकत्र बसून काय करत होते? बरं, हा जो CDR आहे म्हणजे विष्णू चाटेच्या फोनवरून शिंदेला जो फोन गेलेला आहे त्या फोनची वेळ आणि या CCTV फुटेजची वेळ ही जुळते आहे. त्यामुळं वाल्मिक कराड निष्पाप असल्याचा दावा न्यायालयापुढे करत होता, त्याचे वकील तसे सांगत होते. प्रत्यक्षामध्ये मोकासारखीच यांची म्हणजे संघटित गुन्हेगारासारखीच यांची ही सगळी वर्तणूक होती. यांचं हे सगळं सिंडिकेट होतं. हे सगळं याच्यामध्ये स्पष्टपणे झालेलं आहे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की राजेश पाटील हा जो फौजदार आहे या फौजदाराविषयी आता संशयाचं जे भूत आहे, आता हे भूत काही निकामी होण्याचं नाव घेत नाही आहे. हाच राजेश पाटील असा आहे की संतोष देशमुख यांचा खून होण्याच्या आधी
संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय याला एका हॉटेलमध्ये भेटलेला होता. तेव्हा देखील राजेश पाटीलसोबत कोण होते, तर राजेश पाटीलसोबत सुदर्शन घुले, प्रतीक घुले होते. आणि त्यावेळेस धनंजय देशमुख आणि राजेश पाटील यांच्यामध्ये बाचाबाची देखील झाली आणि तुझ्या भावाला समजावून सांग अशा प्रकारची धमकी राजेश पाटील याने धनंजय देशमुख यांना दिलेली होती. आता हा जर राजेश पाटील खंडणीच्या गुन्ह्यापासून तर त्या मारामारीपर्यंत आणि धनंजय देशमुख यांच्या भावाला धमकावणी देण्यापर्यंत जर सहभागी असेल तर राजेश पाटील हा आता पुढचा मोठा मासा CIDच्या ताब्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजेश पाटील आता सस्पेंड केलेला आहे, निलंबित आहे. मात्र त्याला सहआरोपी करण्याची म्हणजे या कटाची त्याला पूर्णपणे माहिती होती. हा कट कोण शिजवतंय, कसा शिजवतोय आहे याची त्याला पूर्वकल्पना होतीच, पण त्याच्यामध्ये तो सहभागी देखील होता असा निष्कर्ष या व्हिडिओ फुटेजमधनं सहजपणे निघू शकतो. त्यामुळं राजेश पाटील हा या गुन्ह्यातील आणखीन एक पुढची कडी आहे. त्याला पूर्वकल्पना होती आणि पोलीस अधिकारी असूनही तो अशा गुन्हेगारी कृत्यामध्ये सहभागी होता. हे सगळ्यात शोचनीय आणि पोलीस दलासाठी मान खाली घालावं लागणारं असं हे कृत्य आहे. आता या सगळ्या घटनांमुळे आता हा व्हिडिओ फुटेज बाहेर आलं कसं, हे व्हिडिओ फुटेज मीडियापर्यंत पोहोचलं कसं याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत. अनेकांच्या म्हणण्यानुसार असं होतं की धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख यांचे भाऊ यांनी पोलिसांकडे एक अर्ज केलेला होता की तुम्ही काय काय तपास केलेला आहे त्याची माहिती आम्हाला द्या, तुमच्याकडे काय काय फुटेज आहे ते आम्हाला सांगा, आम्हाला तपासाची माहिती मिळत नाही अशी जाहीरपणे तक्रार त्यांनी केलेली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी त्याबाबत त्यांच्या कानावर घातलेलं होतं. मग हे जे फुटेज आहे हे CIDनं धनंजय देशमुख यांना दिलेलं होतं का, हा देखील असा एक प्रश्न आहे. आता या फुटेजचा जे तांत्रिक विश्लेषण आहे आणि त्या फुटेजची खातरजमा करण्याचं काम हे आता CIDचं आणि SITचं असणार आहे. पण एक मोठा पुरावा मला वाटतं या निमित्तानं CIDच्या हातामध्ये लागलेला आहे आणि फक्त त्यातला जे आता पुढची जी कडी आहे, नवीन जे आरोपी पोलीस दलामधलेच आहेत त्यांच्या भोवतीचा फास CID कधी आवळणार याची सगळ्यात महत्त्वाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं पाऊल पडणं गरजेचं आहे. तर खरोखरीच या व्हिडिओ फुटेजमधून असं पण लक्षात येत आहे विष्णू चाटेला अटक करण्यासाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांना आंदोलन करावं लागलं होतं, आरोपी हे आहेत म्हणून सांगावं लागलं होतं, कारण पोलीस अधिकारीच या कटामधला एक सबळ असा साथीदार होता आणि त्यामुळंच हे प्रकरण पेटलं. हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. राजेश पाटील नावाच्या PSIनं जर या प्रकरणामध्ये आरोपींवर तातडीने कारवाई केली असती तर संतोष देशमुख यांचा देखील बचाव झाला असता. पण कुंपण शेत खातं अशा प्रकारची वृत्ती राजेश पाटील यांनी दाखवली आणि पुढचं सगळं रामायण म्हणा, पुढची निर्गुण हत्या सगळी घडलेली आहे. त्यामुळं हा राजेश पाटील लवकरात लवकर कायद्याच्या कचाट्यामध्ये आणणं आवश्यक झालेलं आहे. पाहूया या प्रकरणामधले आणखीन काही पुरावे बाहेर येत आहेत का, धनंजय देशमुख यांच्याकडे आणखीन काही अशा प्रकारचे काही फुटेजेस आहेत का, हे देखील आपल्याला आगामी काळामध्ये समजून येईल. आता वाल्मिक कराडची जी पोलीस कोठडी आहे ती 23 जानेवारीला संपत आहे आणि त्या 23 जानेवारीला युक्तिवाद करताना CID नक्कीच या फुटेजबाबत आपल्याला अधिक चौकशी करायची आहे. वाल्मिक कराड आणि इतर आरोपींकडे याबाबत अधिक विचारपूस करायची आहे. या सबबीखाली किंवा या युक्तिवादानुसार या आरोपींची कोठडी आणखीन वाढवून घेऊ शकते, हे त्यातल्या त्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे 23 तारखेच्या सुनावणीसाठी देखील हे फुटेज अतिशय महत्त्वाचं राहिलेलं आहे. आणखीन काही पुरावे CID 23 तारखेला देणार का हे आपल्याला नक्कीच पाहावं लागेल. पण एकूणच वाल्मिक कराडचा पाय आणखीन खोलात जाऊ लागलेला आहे एवढं मात्र निश्चित आहे आणि त्याबाबत नक्कीच अनेकांना आणि ज्यांना या कृत्याविषयी चीड आहे त्या सर्वांनाच समाधान वाटत असेल एवढं मात्र नक्की. पाहत राहा लेट्सअप मराठी.